प्रशासनाला सापडत नाही, नेमकं हे काय प्रशासनाने हे काय नेमकं काय असावं? ह्याचं मागचं कारणच ते आहे की मागच्या ज्या काही कालावधी पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे साहेब होते त्या कालावधीमध्ये खूपशा प्रशासनामध्ये ह्या बदल्या ह्या वाल्मिक कराडच्या मार्फत पूर्ण केस म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांना भेटायला गेले त्यांचे पूर्ण हे तपासात आणून ह्यांना शिक्षा लागली पाहिजे. तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्या, 3-4 महिन्यानंतर परत मोठं पद घ्या आणि परत शपथविधी करा. मात्र आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेंना अटक केली तर वाटतंय आता हे बाकीच्यांचं सुद्धा हे होईल आणि यातून खरा उलगडा होईल असं वाटतं? अहो, मी सुरुवातीपासून मी पहिल्या दिवशीपासून जे सांगतोय मासासोग गावामध्ये गेल्यापासून की हे जे आहेत हे ह्यांनी जे केलेलं आहे जे पूर्ण महाराष्ट्राने पण ह्यांना ज्यांनी करायला लावले आणि करायला लावलेलं कुणाचं संरक्षण आहे हा महत्त्वाचा विषय आहे. या गुन्हेगारांचा तपास आता नवीन जी काही SP साहेबांची जे काही अधिवेशनांनी सरकारने निर्णय हे झालेलं आहे, पण काही तपासामध्ये सुद्धा अधिकारी काही जुने आहेत त्याच्यावरती सुद्धा आमचं लक्ष आहे. म्हणून आज या संदर्भातलं मी जे किती दिवस ते एका ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते मला जी कळाली माहिती मी त्याचं नावासहित मी आज प्रशासनाकडे देणार आहे. या सगळ्या आरोपींचं पुण्याचंच करेक्शन नेमकं का हा असा प्रश्न लोकांना देखील पडला आहे. मला हे पहिल्यांदाच एखादी घटना झाली पॉलिटिकल केसेस होतात तर आरोपी एवढं हे झाल्यानंतर एक तर ते महाराष्ट्र सोडतात हे मी बघतो आणि म्हणजे एवढं अधिवेशनात झालं किंवा लोक आज पूर्ण जिल्ह्यातून जसं उतरतात आज परभणीला सुद्धा मोर्चा आहे उतरतात आणि एकदम मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन म्हणजे TV वरती हे सगळे तमाशे बघत होते आणि ह्यांना तिथं भेटायला सुद्धा मोठे मोठे लोक येत होते. काय चालू काय आहे हे विषय? कोण असू शकतात ते मोठे भेटायला आलेले? नाही आता ते CCTV फुटेजची मी मागणी करणार आहे. ते मला प्रशासनाकडे द्यावं लागणार ते CCTV फुटेजला. मला एवढं माहिती की 28 तारखेला हे काही आपलं आंदोलन झाल्यानंतर बीडचं तिथून त्याच्यानंतर ते डिस्चार्ज झालेले आहेत तिथून. अच्छा, ही धक्कादायक माहिती समोर. पण आज तुम्ही मोर्चात देखील सहभागी होतात, मोर्चात कशा पद्धतीने सहभागी होता आणि नेमकं काय ते तुमचं हे ठरलं? हे बघा, परभणी जिल्ह्यातून सर्वच लोकांचे तिथून सर्व पक्षीय सर्व जातीय लोकांचे तिथून फोन आले की तुम्ही तिथे या आणि संतोष अण्णा देशमुखसाठी ते सुद्धा आज परभणी जिल्हा सुद्धा रस्त्यावर उतरतोय आणि बाकीचे जिल्हे तिथे उतरले तर त्यांच्यासाठी आम्ही सर्वजण तिथे जातोय. तिथे मात्र खंडणी आणि हत्येचं प्रकरण वेगळं तुम्ही पहिल्यापासून म्हणताय की मोर्चावरती 302चं कलम लावलं पाहिजे. अहो, आज सुद्धा वाल्मिक कराड मला वाटतं किती दिवस अटक झाले 4-5 दिवस झाले असतील पण एवढे सगळं कनेक्शन खंडणीमुळं हा प्रकार झाला हे विषय असून सुद्धा 302 मध्ये कट कारस्थान मध्ये त्यांचं अजून सुद्धा नाव आत्तापर्यंत आलेलं नाही. काय कारण आहे मला माहीत नाही, ते आपण बघू. त्यांना एकदा हा मोर्चा झाल्यानंतर मी SP साहेबांनाही भेटणार आणि CIDचे जे कुणी तपासाचे इथं प्रमुख आहेत त्यांनाही भेटून ह्याच्याबद्दल चर्चा करणार. मात्र नेमकं तुम्ही या संदर्भात आता समाधानी आहात का ज्या पद्धतीने तपास चाललाय आणि तुमची मागणी काय असेल? माझी मागणी पहिल्यापासून मी वेगळी मागणीच करत नाही. हे जे मुलं ज्यांनी हे केलंय त्यांना करायला कुणी लावलं त्याचं मास्टर माइंड वाल्मिक कराड ते 302 मध्ये अजून सुद्धा त्याचं नाव नाही आणि तोपर्यंत कुठंतरी ह्यांना राजकीय संरक्षण हे धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळे भेटतंय ही पहिल्या दिवशीपासून म्हणतोय. काय मागणी असेल? माझी मागणी तीच आहे की या केस ह्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये कितीदा एखादा म्हणजे मंत्र्यांकडून एखादा शब्द चुकीचा झाला तर तो राजीनामे घेतले तर इतिहास महाराष्ट्रात बघितलेला आहे. आणि एवढी मोठी घटना झाल्यानंतर सुद्धा तपास पूर्ण होऊस तर सगळे फास्ट ट्रॅक म्हणतात. फास्ट ट्रॅक झाल्यापर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा, परत त्यांनी शपथविधी घ्यावा. आपण पाहतोय संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामा द्यावा जोपर्यंत तपास होत नाही अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. विशेष म्हणजे जे पकडलेले आरोपी आहेत यांना हे कृत्य कुणी करायला लावलं असा प्रश्न देखील संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला. आता पुन्हा बघूया. जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी 2 प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यातनं 2 आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यातील 2 जण ते असण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकृतरित्या माहिती दिली जाणार आहे.
आणखी 2 जणांना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुण्यातनं ज्यांना ताब्यात घेण्यात आले, जे 3 प्रमुख आरोपी फरार होते, तर त्यातीलच हे दोघे जण आहेत का याची माहिती पोलीस थोड्या वेळात देतीलच. मात्र अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्या सोबत आहेत. सुरेश, काय माहिती? संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील ज्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले, पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलेले, त्यापैकी सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे हे 2 असल्याची जी पोलीस सूत्रांनी जी माहिती दिलेली ती खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली. विशेष म्हणजे यामध्ये आणखी एकाला संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा एक जण त्याला देखील ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्याची देखील चौकशी सुरू आहे. त्यामुळे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या या 3 महत्त्वाच्या अपडेट आहेत. सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे हे 26 दिवसापासून फरार होते, पोलिसांना गुंगारा देत होते. मात्र रात्री पोलिसांनी त्या संदर्भात मोठी कारवाई केली आहे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये थोड्याच वेळामध्ये त्यांना आणलं देखील जाणार आहे. विशेष म्हणजे आपण या संपूर्ण प्रकरणाचं जर बघितलं तर सुदर्शन घुले हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे आणि त्या प्रमुख आरोपीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन त्याला शोधण्यासाठी SIT असेल, CID असेल हे तपासाची अनेक पथकं देखील रवाना करण्यात आली होती. मात्र गेल्या अनेक दिवसापासून तो सराईत गुन्हेगार असल्यानं अनेक दिवसापासून तो गुंगारा पोलिसांना देत होता. त्याच्यावरती या अगोदरचे 10 गुन्हे दाखल आहेत, तर 4 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. विशेष म्हणजे त्याने त्याचा जो मोबाईल आहे तो देखील गाडीमध्ये ठेवल्याची देखील माहिती होती. ज्यावेळेस संतोष देशमुख यांना हत्या केल्यानंतर फरार होत असताना जी गाडी सापडली त्यामध्ये सुदर्शन घुलेचा देखील मोबाईल होता आणि त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्या कारणानं लोकेशन वगैरे मिळू नये याची त्यांनी पूर्ण घेतली होती. मात्र सुरेश, थोडंसं थांबवते, कारण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आता सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. धनंजयजी, आत्ताची जी मोठी अपडेट समोर येते, 2 कोणीतरी आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत, तर 3 जण जे फरार होते त्यापैकीच हे 2 आहेत का काय पोलीस सांगतीलच. मात्र काय आपली प्रतिक्रिया यावर? आत्ताचं नाव कोणतं आहे, कोणाला ताब्यात घेतलेलं आहे? आता सुदर्शन घुले जो फरार आरोपी होता तो आणि सुधीर सांगळे अशी 2 नावं समजतायत. हे आरोपी आहेत, मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि जो आहे सुधीर सांगळे आणि अजून एक आरोपी याच्यातला जो आहे तो राहिलेला आहे. हे 2 अटक केलेले का? हो, आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं या दोघांना, सुदर्शन आणि सुधीरला. आणखी तिसरा कोण आहे मग? एक मिनिट. संतोष देशमुख हत्ये प्रकरणी ज्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं या संदर्भात आपण संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून बोलत होतो आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांची नावं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे जे 2 आरोपी फरार होते त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव हे देखील आपल्या सोबत आहेतच. सुरेश, काय आणखी माहिती? जर आपण संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाचा जर घटनाक्रम बघितला तर ज्यावेळेस ते केजवरून निघाल्यानंतर लोकेशन देणारा आणखी एक पोलिसांनी ज्याला ताब्यात घेतलेला आहे, या जे हत्यारे आहे जे सुदर्शन घुले आणि अधिकारून जे आरोपी 7 जे आरोपी आहेत त्यांना जो लोकेशन देत होता तर तो देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रात्रीपासूनच या संदर्भामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि पुण्यामधून पहाटे त्यांना ताब्यात घेतल्याची देखील सूत्रांकडून जी माहिती मिळते. त्यामधला जो प्रमुख आरोपी आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतल्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो काही उकल आहे ती उकल होणार आहे. त्यात आणखी एक जो कृष्णा आंधळे आहे तो देखील आरोपी अटकेच्या अनुषंगाने पोलीस पथक रवाना करण्यात आले, त्याचं देखील लोकेशन समजल्याचं पोलीस सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर गेल्या 26 दिवसापासून पोलिसाला गुंगारा देऊन लपून बसलेले जे काही आरोपी होते, फरार असलेले जे आरोपी होते, काल पोलिसांनी त्यांना फरार देखील घोषित केलं होतं आणि फरार घोषित केल्यानंतर मात्र ही मोठी अपडेट या प्रकरणामधली समोर आलेली आहे. त्यामुळे आता हे जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे याची उकल होण्यासाठी देखील आता पोलीस प्रशासन असेल, SID असेल, त्याचबरोबर CID आणि SIT यांना देखील महत्त्वाचा हा दुवा समजला जाणार आहे. त्याचबरोबर हे नेमका हा कट कशा पद्धतीने रचला गेला, नेमकं हे कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं, या सगळ्या प्रश्नाची जी उकल आहे ती आता उकल सुदर्शन घुले या मुख्य आरोपीकडून मिळणार असल्या कारणानं या संतोष देशमुख हत्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट समजली जात आहे आणि पोलीस प्रशासन त्याचबरोबर SIT आणि CIDला देखील त्यांना ताब्यात घेण्यामध्ये यश आल्या कारणानं आता या प्रकरणाची उकल होणार आहे. श्वेता, बरोबर आहे सुरेश. आणि
आणखी एक जण कृष्णा आंधळे जो कोणी आरोपी आहे तो अजून पोलीस त्याच्या मागावरती आहेत. पुण्यातनं या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची मोठी माहिती समोर येते. त्याच संदर्भात आपण धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र आपला संपर्क तुटला. मात्र हे 3 आरोपी जे काही दिवसांपासून फरार होते आणि हे 3 प्रमुख आरोपी आहेत ज्यांच्या मागावरती पोलीस काही दिवसांपासून होते, त्यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे अशी दोघांची नावं आहेत. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. अंजलीताई, स्वागत. 2 आरोपी आणखी पोलिसांच्या ताब्यात आलेत, काय प्रतिक्रिया? नाही, ऐकून खरंच खूप बरं वाटलं की फायनली हे 3 पैकी 2 तरी मिळालेत आणि आता वाल्मी कराड पण आत आहे. तर लवकर सगळे खुलासे आणि त्यांनी तो गुन्हा कसा केला, का केला, का इतकं क्रूरपणे त्याला मारलं, ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. कारण ती नुसती हत्या नव्हती, ती ज्या क्रूरतेने केली गेली आणि मला म्हणजे ते बघवत अजूनही ते पिक्चर जर आपण आठवले तर अक्षरशः अंगावर काटा येतो असे ते दृश्य होतं. तर मला असं वाटतंय की ह्या लोकांना अगदी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऍक्शन यांच्यावर घेतली गेली पाहिजे. बिलकुल. आता आणखी एक आरोपी आहे, त्याच्या मागावर देखील पोलीस आहेत. खरं तर ज्यावेळी वाल्मिक कराड स्वतः शरण आला त्यानंतर पोलिसांवरचं प्रेशर वाढलेलं होतं की सीआयडीला सुद्धा जर वाल्मिक कराड सापडला नाही, तो शरण आला, यश अपयश यावरती सुद्धा चर्चा केली गेली. त्यामुळे पोलीस आता आणखी जास्त ऍक्टिव्हली यामध्ये तपास करतायत. त्यामुळे आता काय अपेक्षा आहेत या तपासामध्ये पुढे? नाही, कसं झालं की एकतर वाल्मिक कराड हा शरण आला, हो, म्हणजे तो स्वतःहून आला म्हणून तो मिळाला. हो, आणि त्यानंतर जेव्हा आपण बघितलं की 3 आरोपी वॉन्टेड लिस्ट त्यांनी जाहीर केली आणि लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला मदत करा, तर त्याच्यात असं कुठेतरी त्यांचा नाकर्तेपणा दिसत होता. पण त्याच्यामुळे जर त्यांना सुगावे लागले असतील आणि हे पकडले गेले असतील तर खरंच खूप बरं झालंय असं वाटतंय. मला तर खरंच खूप खूप बरं वाटतंय आज की ते 3 पैकी 2 तरी मिळाले आणि हा एक तिसरा जो आहे तो पण लवकरात लवकर पकडण्यात यावा आणि त्याच्यासाठी खूप मेहनत पोलिसांनी करावी हेच सांगायचं मला. बरोबर. संतोष देशमुख यांना, त्यांच्या कुटुंबियांना लवकरच न्याय मिळेल असं वाटतंय? मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आपण शेवटपर्यंत लढू, एवढंच म्हणावं असं वाटतंय. अंजलीताई, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.